बघितले का आई? अगं, वहिनीने माझ्या कानाखाली वाजवली. अंगणात उभी राहून नेहा तिचा गाल पकडून रडत होती. तेवढ्यात तिथे मालतीताई आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, ही कानाखाली हिला आज मारायला नको होतीस. ती तर खूप अगोदर मारायला हवी होतीस. त्यांचं बोलणं ऐकून नेहासोबत आजूबाजूच्या बायका पण हैराण झाल्या, की ज्या मुलीला सगळे संस्कारी, मृदुभाषी आणि तिच्या बहिणीची सगळ्यात मोठी शुभचिंतक बोलत होते, आज तिलाच तिच्या स्वतःच्या बहिणीने सगळ्यांच्या समोर कानाखाली वाजवली होती. आणि तिची आई सुनेवर ओरडण्याऐवजी तिची साथ देत होती. पूजा अशी नव्हती की छोट्या छोट्या गोष्टींवरून हात उचलेल. मग असं काय झालं होतं की सासूने पण मुलीची बाजू घेण्याऐवजी सुनेला साथ दिली होती? पूजाच्या नंदेच्या गोड बोलण्यामागे असं कुठलं कारस्थान लपलं होतं, जे पूर्ण घराला रोज रोज थोडं थोडं करून तोडत होतं? हे सगळं 7 महिन्यांपासून सुरू झालं होतं, जेव्हा पूजा या घरात नवीन लग्न करून आली होती. तिला असं वाटत होतं की या घरात जर खरंच कुणी तिचं आपलं आहे, तर ती तिची नणंद नेहा आहे. पण तिला काय माहीत होतं की ज्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडत होती, जिच्याजवळ मन मोकळं करत होती, जिला ती स्वतःचा आधार आपलं मानत होती, तीच रोज तिच्या रडण्याचं, तिचा अपमान करण्याचा बंदोबस्त करून येत असायची. तिला रडवण्यासाठी खरी कारणीभूत होती. पूजाला लग्न करून या घरात येऊन अजून 4 दिवस पण झाले नव्हते. तिची सासू मालतीताई जरा कडक स्वभावाच्या होत्या. प्रत्येक गोष्टीत बोलत असायच्या. कधी घरातल्या कामावरून तर कधी जेवण बनवण्यावरून बोलत म्हणायची, पूजा, तू तुझ्या माहेरातून येताना काही शिकून आली नाहीस का? बिचारी पूजा मान खाली घालून हो आई म्हणून सगळं ऐकत असायची. कधी कधी तर तिची सासू तिच्यावर एवढे ओरडायची की बिचारी खोलीत जाऊन रडायला लागायची. तिची नणंद नेहा हसत चहा घेऊन तिच्या खोलीत यायची आणि गोड बोलत म्हणायची, वहिने, तू आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत जाऊ नकोस. तिचा स्वभावच असा आहे. तू बघत नाहीस का? माझ्यावर पण अशीच रोज रोज ओरडत असते. नंदेचे गोड प्रेमाचे बोलणे ऐकून पूजा हसत असायची. बहिणी, अगोदर हा चहा गरम गरम पिऊन घे, नाहीतर थंड होईल. नाहीतर आई परत म्हणेल की सुनबाईला जरा बोलले तर लगेच तोंड फुगवून बसली. हे ऐकून पूजा हसायला लागली. त्या 4-5 दिवसात पूजाला असं वाटायला लागलं की सासू कशीही असू दे, पण तिची नणंद तिला सख्या बहिणीसारखी भेटली आहे. पण पूजाला हे माहीतच नव्हतं की तिची नणंद नेहा तिच्या खोलीतून निघून सरळ तिच्या आईच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुला एक गोष्ट बोलू? राग येऊ देऊ नकोस. तिची आई म्हणाली, बोल ना नेहा, काय झालं? मी का चिडेन? तशी नेहा लगेच तोंड वाकडं करत त्या दोघी ताग लावत म्हणाली, आई, वहिनी तर तुझ्यासमोर खूप साधी सरळ राहत असते, पण आत्ता तिच्या खोलीत बोलत होती की आईंना तर माझ्या प्रत्येक गोष्टीत चुका काढायची सवय लागली आहे. मुलीचं बोलणं ऐकून मालतीताईंचा चेहरा उतरला. त्या लगेच म्हणाल्या, काय? खरंच पूजा माझ्याबद्दल माझ्या माघारी असं बोलत आहे? तशी नेहा लगेच म्हणाली, हो आई, पण आता राहू दे. मी तिला समजावून सांगितलं आहे आणि आता जर तू तिला काही बोलायला गेलीस तर तिला असं वाटेल की मी तिच्याबद्दल तुझे कान भरत आहे. ती अजून आपल्या घरात नवीन आहे. हळूहळू आपल्या घरातल्या पद्धती शिकेल. असं म्हणत नेहा आईच्या खोलीतून बाहेर आली. इकडे मालतीताईंच्या मनात सुनेबद्दल पहिलं विषयाचं बी रुजलं गेलं होतं. संध्याकाळी पूजा किचनमध्ये काम करत होती. अचानक तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, पूजा, तुला माझ्या बोलण्याचा, माझ्यासोबत राहण्याचा खूप त्रास होतो ना? सासूचं बोलणं ऐकून पूजा चकित झाली आणि म्हणाली, आई, तुम्ही असं अचानक काय बोलत आहात? मी काय केलं आहे? तिची सासू म्हणाली, अगं, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत चुका काढत असते, म्हणून मी तुला खूप वाईट वाटत आहे ना? सासूचं बोलणं ऐकून पूजा उदास होऊन म्हणाली, आई, मी असं कधी बोलले? पूजाला असं बोलताना बघून तिची सासू चिडून म्हणाली, अच्छा, आता म्हणजे तू खोटं पण बोलणार आहेस का? पूजाला कळतच नव्हतं की तिची सासू असं का बोलत आहे आणि तिच्याबद्दल त्यांनी एवढा मोठा गैरसमज का करून घेतला आहे. कारण मी तर असं काहीच बोलले नाही. पूजाने सासूला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तिच्या सासूचा राग शांत झाला नाही. त्या पूजाला वाईट बोलत राहिल्या. बिचारी पूजा रडत परत तिच्या खोलीत जाऊन बसली.
तेवढ्यात तिची नणंद परत तिच्या खोलीत आली आणि प्रेमाने म्हणाली, काय झालं वहिनी? जेव्हा सासू सुनांचं भांडण चालू होतं तेव्हा जाणून बुजून नेहा तिथून निघून गेली होती. नंदेने आपलेपणाने विचारल्यावर पूजा हुंदके देऊन रडायला लागली आणि रडत म्हणाली, माहीत नाही ताई, आईंना माझ्याबद्दल कोणी काय सांगितलं आहे. कारण नसताना माझ्यावर भडकले आहेत. नेहा पूजाचे डोळे पुसत प्रेमाने म्हणाली, वहिनी सोडून दे ना, आई अशीच आहे. या घरात मी आहे ना तुझ्यासोबत, काळजी करू नकोस. नंदेचे प्रेमाचे बोल ऐकून पूजा तिच्या हातात घेऊन म्हणाली, खरं सांगू ताई तुम्हाला, जर या घरात तुम्ही नसता तर या घरात माझं जगणं खूप कठीण झालं असतं. या घरात एक तुम्हीच अशा आहात ज्या मला समजून घेता. हे ऐकून हसत मनातल्या मनात विचार करत नेहा म्हणाली, बस मला हेच तर हवं होतं. दुसऱ्या दिवशी परत तेच झालं. पूजा नेहाला म्हणाली, ताई, कधी कधी तर मला असं वाटतं की आई मला या घराचा सदस्य मानतच नाहीत, किंवा मग मी त्यांनी पसंत केलेली सूनच नाही. त्यावेळी तर नेहा तिला सांत्वना देत म्हणाली, वहिनी मला तुझ्या भावना कळत आहेत. पण 5 मिनिटांनंतर नेहा परत तिच्या आईच्या खोलीत होती. ती तिच्या आईला भडकावत म्हणाली, आई, वहिनी तर असं बोलत होती की तू तिचा कधी सून म्हणून स्वीकारच केला नाहीस. हे ऐकून मालतीताईंचा रागाचा पारा चांगलाच चढला. त्या रागात म्हणाल्या, हे काय झालं आहे सूनबाईला? रोजच ती माझ्याबद्दल उलटसुलट विचार कसा काय करू शकते? थांब, मी तिच्याकडे जाऊन आत्ता बघते. असं म्हणत त्या सरळ सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, पूजा, तुला या घरात जर खूप त्रास होत असेल तर तू सरळ तुझ्या माहेरी निघून जा. तुला कोणी थांबवलं नाही. सासूचे बोलणे ऐकून पूजा परत हैराण झाली. तिला कळतच नव्हतं की तिची सासू असं का बोलत आहे. मी असं काय केलं आहे की त्या सरळ मला माझ्या माहेरी पाठवायला निघाले आहेत? ती परत तेच म्हणाली, आई, आता काय झालं? मी तर काहीच बोलले नाही. पण यावेळी तिची सासू तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि नेहा लांब उभी राहून तमाशा बघत होती. हे बघून तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. इकडे पूजाला अजून पण असंच वाटत होतं की तिची सगळ्यात मोठी शुभचिंतक तिची नणंद नेहा आहे. पण सगळ्या भांडणाचं मूळ तर ती स्वतःच होती. सगळी आग तीच लावत होती. त्यांचं घर लढाईचं मैदान बनायला लागलं होतं. रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून घरात वाद व्हायला लागले. त्या दिवशी रात्री पूजा मनात विचार करायला लागली की मी तर कधीच माझ्या सासूबद्दल असं काही बोलले नाही, पण मग आई माझ्याबद्दल असे खोटे आरोप का लावत असतील? पूजाला काहीच कळत नव्हतं. नंतर तिला आठवलं की ती तर तिचे सगळे सुखदुःख तिच्या नंदेला सांगते, तिच्याजवळ तिचं मन मोकळं करत असते. या सगळ्या गोष्टी तर ती फक्त तिच्या नंदेसोबत शेअर करत असते. मग याचा अर्थ? पूजा त्या रात्री या गोष्टीवर खूप वेळ विचार करत होती. शेवटी आई त्याच गोष्टी का बोलत असतात ज्या मी फक्त ताईंसोबत बोलत असते? पण पुढच्या क्षणी पूजा स्वतःच्या मनाला समजावत म्हणाली, शी, मी ताईंबद्दल चुकीचा विचार करत आहे. ताई तशा नाहीत. कदाचित माझा गैरसमज असेल. त्या तर प्रत्येक वेळी माझी साथ देतात. आणि इथेच पूजाने परत धोका खाल्ला. आज सुट्टी होती. सगळे लोक घरात होते. मालतीताई आवाज देत म्हणाल्या, पूजा, चहाचं तेवढं बघ. हो आई, आत्ता बनवते, असं म्हणत ती किचनमध्ये गेली. नेहा पण तिच्या मागे मागे किचनमध्ये गेली आणि म्हणाली, अगं बहिणी, तू पण ना प्रत्येक गोष्टीत हो आई का बोलत असतेस? थोडी स्वतःची पण काळजी घेत जा. नंदेचं प्रेमळ बोलणं ऐकून पूजा हसली आणि म्हणाली, ताई, घरातल्या मोठ्यांशी वाद घालणं योग्य नसतं. आता त्या चहा मागत आहेत, मग मी बनवायला नकार कसा देऊ? तशी नेहा हळू आवाजात म्हणाली, वाद घालायला आवडत नाही का तुला आईची भीती वाटत आहे? पूजा शांत बसली. नेहा परत आगीत तेल ओतत म्हणाली, आई तर बोलत असते की सुनेला जेवढं दाबून ठेवाल ना ती तेवढीच नीट राहते. हे ऐकून पूजाचा चेहरा उतरला. ती म्हणाली, खरंच ताई, आई माझ्याबद्दल असं बोलत असतात? नेहा म्हणाली, अगं बहिणी, मी का म्हणून खोटं बोलेन? तेवढ्यात बाहेरून मालतीताईंचा आवाज आला, पूजा, चहा बनला का नाही? तशी पूजा लगेच चहा घेऊन बाहेर गेली. पण नेहा तिथेच थांबली
आणि 2 मिनिटांनंतर बाहेर आली. तिच्या आईच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली, आई, तुला एक गोष्ट सांगू? तिची आई म्हणाली, काय? बोल ना. नेहा म्हणाली, मगाशी वहिनी बोलत होती की आई 5-5 मिनिटाला चहा चहा म्हणून ओरडत असतात. स्वतः पण चहा बनवून घेऊ शकतात ना? आई, तू का सांगत असतेस तिला चहा बनवायला, जर तिला आवडत नसेल तर? मुलीचं बोलणं ऐकून मालतीताई भडकल्या आणि रागात सगळ्यांच्या समोर कप टेबलवर आपटला आणि म्हणाल्या, पूजा, जर तुला एवढाच त्रास होत असेल तर सरळ नकार देत जा. माझ्यावर उपकार करत जाऊ नकोस. सासूचा तिखट आवाज ऐकून पूजा घाबरली आणि पळत बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी तर फक्त. तिची सासू म्हणाली, आता सफाई देऊ नकोस. बिचारीचे बोलणे पण पूर्ण होऊन दिले नव्हते तिच्या सासूने. पूजाने तिथेच बाजूला बसलेल्या तिच्या नंदेकडे बघितलं. तशी नेहाने मान खाली घातली, जणू तिला काहीच माहीत नाही. त्या दिवशी घरात खूप तमाशा झाला. रात्री नेहाचे परत तेच जुनं नाटक. नेहा गुपचूप पूजाच्या खोलीत गेली आणि म्हणाली, वहिनी, आज आई खूप चुकीचं आणि वाईट बोलली तुझ्याशी. मला तर आईचा एवढा राग आला होता की काय सांगू. नंदेचं बोलणं ऐकून पूजा रडायला लागली आणि म्हणाली, मला तर कळतच नाही ताई, आई माझ्याशी एवढ्या नाराज का राहत असतात. नेहा तिचा हात पकडून म्हणाली, वहिनी, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. पूजा रडत म्हणाली, ताई, तुमच्याशिवाय मी माझं मन मोकळं दुसऱ्या कोणाजवळ करत नाही. हे ऐकून नेहा गालातल्या गालात हसली. आता हे रोजचंच होत होतं. नेहा पूजाजवळ यायची, तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायची आणि नंतर जाऊन तेल मीठ लावून आईचे कान भरत असायची आणि आईबद्दल पण पूजाजवळ जाऊन बोलत असायची. ती दोन्ही बाजूला आग लावत होती आणि त्या दोघींच्या मध्ये मात्र सोज्वळ नेहा. पूजा आता खूप टेन्शनमध्ये राहायला लागली. आत्तापर्यंत या घरातल्या गोष्टी तिने तिच्या नवऱ्याला रोहनला सांगितल्या नव्हत्या, पण आता हे रोजच घरात व्हायला लागलं होतं. म्हणून त्या रात्री तिने सगळ्या गोष्टी नवऱ्याला सांगितल्या. सगळं ऐकून रोहन खूप वेळ विचार केला आणि मग हसत म्हणाला, पूजा, खरंच तुला काहीच समजत नाही का? बिचारी पूजा हैराण होऊन नवऱ्याकडे बघत होती. तिला खरंच काहीच कळत नव्हतं की रोहन काय बोलत आहे. मग रोहन म्हणाला, पूजा, मला एक गोष्ट सांग. आई तुझ्याशी ज्या गोष्टीवरून वाद घालते त्या गोष्टी तू कधी आईच्या समोर बोलली नाहीस, पण त्या गोष्टी तर तू बोलली होतीस ना? हे ऐकून पूजा म्हणाली, हो बोलले होते, पण आईंशी नाही तर ताईंसोबत बोलले होते. रोहन हसत पूजाकडे बघत होता. मग म्हणाला, समजलं का तुला वेडाबाई? तेव्हा पूजाच्या लक्षात आलं की या सगळ्या वादाचं कारण तिची गोड बोलणारी नणंद नेहा आहे. तिला विश्वासच बसत नव्हता की तिची नणंद तिच्यासोबत असं करू शकते. तिच्या मनात तर आलं की आत्ता लगेच जाऊन तिला जाब विचारावा, पण पुराव्याशिवाय ती काही करू शकत नव्हती. त्याच वेळी तिने मनाशी पक्क केलं की आता रडणे बंद आणि खेळ सुरू. आणि या खेळात नंदीला तिने तयार केलेल्या जाळ्यात अडकवायचं. घरात रोज रोज होत असलेले वाद संपवण्यासाठी काहीतरी विचार करून पूजा तिच्या नवऱ्याच्या कानात काहीतरी बोलली. दुसऱ्या दिवशी नेहा तिच्या जवळ आली आणि बोलता बोलता पूजा तिला म्हणाली, ताई, मला वाटत आहे ना की आपण आईना तीर्थयात्रेला पाठवून द्यावं. त्या थोडं बाहेर फिरल्या, वातावरण चेंज झालं की त्यांचं मन पण शांत होईल आणि घरातलं वातावरण पण बदलून जाईल. घरात शांती राहील. हे ऐकून नेहा हसून म्हणाली, हो वहिनी, तू बरोबर बोलत आहेस. थोडा वेळ तिच्याशी बोलून नेहा सरळ आईच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुला माहीत आहे का तुझी सून काय बोलत होती? ती तर तुला तीर्थयात्रेला पाठवणार आहे, म्हणजे घरात वाद होणार नाहीत. तुला या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन करत आहे तुझी सून. तू घरात राहिली नाहीस की घरात शांती राहील आणि तिला आरामात राहायला मिळेल. बघ आई, आत्ताच ही अवस्था आहे, पुढे जाऊन काय होणार आहे काय माहीत. मुलीचं बोलणं ऐकून मालतीताईंचा पारा चढला. त्या रागात फणफणत सुनेच्या खोलीत गेल्या आणि ओरडत म्हणाल्या, अच्छा, म्हणजे आता मला घरातून बाहेर काढण्याची तयारी चालू आहे तर. आईचं बोलणं ऐकून रोहन हैराण झाला आणि म्हणाला,
आई, तुला कोण घरातून बाहेर काढत आहे? त्याची आई म्हणाली, अजून कोण? तुझी बायको. दुसरं कोण असणार आहे? पूजा खूप शांत स्वरात म्हणाली, पण आई, मी तर असं काही बोललेच नाही. तिची सासू म्हणाली, पूजा, तू खोटं बोलू नकोस. तुला काय वाटतं, मला काहीच कळत नाही का की तू माझ्याबद्दल काय काय बोलत असतेस? पूजा म्हणाली, आई, मी शपथ घेते, मी असं काही बोलले नाही. आणि जर बोलले असेल तर तुम्ही त्या माणसाला माझ्यासमोर घेऊन या, ज्याने तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे. हे ऐकून नेहा घाबरली आणि अडखळत म्हणाली, आई, मी ते बहिणीसोबत. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. तसा रोहन तिच्यावर ओरडत म्हणाला, नेहा, मला खरं खरं सांग, या गोष्टी आईला कोणी सांगितल्या आहेत? नेहा काहीच बोलली नाही. पूजा काही बोलली नाही. तिला घाई नव्हती, तर तिची इच्छा होती की तिच्या नंदेने तिच्या तोंडून तिचं कारस्थान कबूल करावं. सगळ्या बाजूनी अडकल्यानंतर नेहाला कळत नव्हतं काय करावं. जर खरं बोलली की बहिणी असं काहीच बोलली नव्हती, तर ती स्वतःच्या जाळ्यात अडकणार. त्यापेक्षा हे चांगलं आहे की सगळे आरोप वहिनीवर टाकून मोकळं व्हावं. आणि तिने तसंच केलं. ती म्हणाली, बहिणी, तू खोटं बोलत आहेस. तू तर मला ते सगळं बोलली होतीस. हे ऐकून मालतीताई म्हणाल्या, आता बोल सुनबाई, आता मला याचं उत्तर दे. सांग की माझी मुलगी खोटं बोलत आहे. तसा रोहन पुढे आला आणि म्हणाला, आई, तुझी मुलगी खोटंच बोलत आहे. पण जर ही गोष्ट पूजा बोलली तर तू तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीस. त्यापेक्षा तू तुझ्या डोळ्यांनी बघ, सत्य काय आहे ते. असं म्हणत रोहन कोपऱ्यात ठेवलेला फोन घेऊन आला आणि आईला दाखवायला लागला. त्यात पूजा तिच्या सासूला तीर्थयात्रेला पाठवण्याबद्दल बोलत होती. म्हणजे त्यांचं मन मोकळं होईल, वातावरण चेंज होईल. आणि या गोष्टीला तेलमीठ लावून नेहाने वेगळ्या प्रकारे तुला सांगितलं होतं. सगळे सत्य समोर आल्यावर मालतीताईंची बोलती बंद झाली. नेहाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं नव्हतं की ती तिच्याच जाळ्यात अडकेल. मुलीचे सत्य समजल्यानंतर मालतीताई म्हणाल्या, नेहा, या व्हिडिओ आणि तुझ्या बोलण्यात तर जमीन आसमानाचा फरक आहे. मग काय तू प्रत्येक वेळी पूजाच्या बोलण्याला तेलमीठ लावून मला सांगत होतीस? आणि मी काही जाणून न घेता बिचाऱ्या पूजावर चिडत राहिले. नेहा मान खाली घालून उभी होती. तिला कळत नव्हतं की तिचा डाव तिच्यावरच कसा उलटला. रोज होत असलेल्या तिच्या मनोरंजनाच्या जागी अचानक महाभारत कसे काय उभे राहिले. आत्तापर्यंत पूजाच्या मनात नंदेसाठी असलेले प्रेम, आपलेपणा आता तिरस्कारात बदललं होतं. कारण जेव्हापासून ती या घरात आली होती, तेव्हापासून तिच्या डोळ्यातल्या पाण्याला कारणीभूत तिची नणंद नेहा होती. पूजाला राहवलं नाही. तिला तिच्या नंदेचा घाणेरडा खेळ आवडला नाही. म्हणून तिने सगळ्यांच्या समोर तिच्या जोरात कानाखाली वाजवली. घरातला गोंधळ ऐकून आजूबाजूच्या बायका पण गोळा झाल्या. पूजा रडत म्हणाली, ताई, मी तुम्हाला माझ्या धाकट्या बहिणीसारखी समजत होते. कधीच तुम्हाला माझी नणंद समजले नाही. आणि तुम्ही माझ्यासोबत हा खेळ केलात. रोज मला रडवत राहिला. एक दिवस पण सुखाने जगू दिलं नाही. अचानक बहिणीच्या हातून मार खाल्ल्यामुळे नेहामधली नणंद अचानक जागी झाली. ती ओरडत म्हणाली, आई, बघितले का तू? मला बहिणीने किती जोरात कानाखाली वाजवली. हे हिचं खरं रूप आहे. नंदेवर हात उचलते. मी काहीच खोटं बोलले नाही. सगळं खरं होतं. आज मुलीच्या वागण्यामुळे मालतीताईंना खूप लाज वाटली आणि त्या सुनेला काही बोलू शकल्या नाहीत. हे बघून नेहा अजूनच चिडली आणि पूजाला उलटसुलट बोलायला लागली. तिचा अपमान करायला लागली. नेहाला अजून पण तिची चूक कळत नसलेली बघून आणि असंच फालतू बोलत असलेली बघून पूजा चिडून ओरडत म्हणाली, वा ताई, एवढे महिने मी तुम्हाला माझी बहीण समजून माझं मन तुमच्याजवळ मोकळं करत राहिले. आणि तुम्ही दोन्ही बाजूनी तुमचा फायदा करून घेत होता. माझ्यासमोर आईंना वाईट बोलत होता आणि अजून सोज्वळ बनण्याचं नाटक करत होता. आत्तापर्यंत जी बहिणी तिच्यासमोर रडून बोलत होती, आज तीच तिच्यासमोर दुर्गा बनून उभी होती. तिचे रूप बघून नेहा घाबरली. तिने आईकडे बघितलं तर ती पण शांत उभी होती.
तिने एकदाही सुनेला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. पूजा म्हणाली, ताई खरं बोला, मी कधी आईंबद्दल चुकीचं बोललं आहे का? कधी तुमच्याबद्दल वाईट बोलले होते का? घरातल्यांबद्दल चुकीचं बोलले होते का? का घरातलं काम करत नव्हते? काय करत नव्हते की तुम्ही माझ्याकडून असा बदला घेत होता? कुठली दुश्मनी काढत होता तुम्ही? तुम्हाला मी या गोष्टीसाठी मारलं नाही की तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केले होते. उलट मी कानाखाली यासाठी मारली कारण मी तुम्हाला मनापासून माझी बहीण मानलं होतं आणि तुम्ही गोड बोलून माझ्या पाठीत चाकू खुपसला. त्यापेक्षा चांगलं झालं असतं की तुम्ही समोरासमोर मला चॅलेंज केलं असतं. तर मला आनंदच झाला असता की माझे नणंद खूप निडर आहे. पण तुम्ही माझा विश्वास तोडला. सासरी एकतर कुणावर लवकर विश्वास ठेवला जात नाही. आज तुम्ही पण हे सिद्ध केलं की सून परकी असते. किती काहीही केलं तरी ती आपली होत नाही. आज पहिल्यांदा नेहामध्ये हिंमत झाली नाही पूजाला काही बोलण्याची. मालतीताई म्हणाल्या, पूजा, चूक माझी पण आहे. मी पण मुलीच्या बोलण्यात येऊन तुला खूप काही बोलले आहे. ते मी परत घेऊ शकत नाही. पण एक काम नक्की करू शकते. आता माझी मुलगी मोठी झाली आहे. तिला खूप अक्कल आली आहे. त्यामुळे रोहन, तू तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात कर. आता ती सगळं काही शिकली आहे. जेव्हा तिला पण अशीच तिच्यासारखी नणंद मिळेल ना, तेव्हा कदाचित तिला तिच्या चुकांची जाणीव होईल. असं म्हणत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. पूजा आणि रोहन पण निघून गेले. आज या घराची लाडकी लेक, लाडकी नणंद एका क्षणात सगळ्यांच्या नजरेत परकी झाली होती आणि त्यामुळे तिच्या लग्नाची बोलणी घरात चालू झाली होती. मालतीताईंचा निर्णय योग्य होता का नाही कमेंट करून नक्की सांगा.